विवादों से घिरा राज्य का बीड़ जिला छात्रा के साथ यौन शोषण की घटना को लेकर फिर कटघरे में है। जहां एक तरफ इस घटना को लेकर आम नागरिकों में आक्रोश है, वहीं दूसरी ओर इस मामले ने राजनीतिक तूल पकड़ लिया है। सांसद बजरंग सोनवणे ने इस मामले पर बयान देते हुए आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते त्यांच्या चौकशी करावी। कळालं मला तुमचं बघू। माझं म्हणणं असं आहे की बिनपुडाचे आरोप कुणालाही करता येतात। आम्ही म्हणत होतो ना धनंजय मुंडे साहेब याच्यात आहेत, आणखी धनंजय मुंडे साहेबाचं नाव चौकशीत आलं नाही कुठं। तसं धनंजय मुंडे साहेबाला तर आरोप करता येत असलं करतील, ती आरोप सिद्ध व्हावं लागतील ना की आमच्या आमदारांचे असं केलेलं आहे। ठीक आहे, जी आम्ही काय म्हणतो की विनाकारण आरोप करणं सोपं आहे, सिद्ध करून दाखवावं लागतील त्यांनी। मग SIT लाव, त्यांचं शासन आहे ना, सरकार त्यांचं, कलेक्टर त्यांचे, SP त्यांचे, मंत्री माझी तेच, सगळं गल्ली टू दिल्ली, भाजपी माझंच, राष्ट्रवादी माझंच, आणि पुन्हा दुसरं कोणचं आहे, शिवसेना काय म्हणतात का नाही माहीत नाही, सगळं माझंच म्हणतात नाही। त्याच्यामुळे त्यांच्या याला काय अडचण, आपलं काय प्रॉब्लेम नाही, त्यांनी सिद्ध करावं, आमचं काय म्हणणं नाही त्याचे। आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहे, त्यांनी जर सिद्ध करून दाखवलं तर। पीडित कुटुंबाची तुम्ही भेट घेणार आहात का? काही SP सोबत काही चर्चा? SP सोबत मी आत्ताही चर्चा केली, त्याच्यामुळे या सर्व कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की न्याय मिळाला पाहिजे। पीडित कुटुंब ही कुटुंब आहे, शिवाय आई वडिलांना त्या काय वाटत असेल ह्याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घेतली, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याची दखल घेतलेली आहे। आणि मी पहिला बीड जिल्ह्यातला एक खासदार आमदारापैकी माणूस आहे की पहिली प्रतिक्रिया बजरंग सोनवणेने दिली, ह्यांनी सुद्धा नंतर 4 दिवसानंतर दिली, पण मी पहिली दुसऱ्या दिवशी का सेम डेलाच दिली, सकाळी, दुसऱ्या दिवशी नाही, रात्री प्रकार घडला, दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्यावेळेस बीडमध्ये आलो, बीडमध्ये येऊन संतोषी माता टाकीवर मी स्वतः जी मला बाईट दिली त्या बाईटमध्ये मी दिली, त्याची लिंक मी सगळ्याला शेअर पण केली परत पुन्हा। जे मला त्या विषय नाही, त्याच्यामुळं कोण काय बोलतं याचा मला विचार नाही, मला प्रसिद्धी नाही पाहिजे, मला त्या कुटुंबाला न्याय पाहिजे, त्या न्यायासाठी मी आहे। याच विषयावर बघा, ही घटना जी आहे ती मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे। हा कुणी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे, असं मी SP साहेबांना पण बोललेलो आहे। आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो, आणि काही जण लोक म्हणतात की याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही। आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ते बघायलाच वेळ नाही, कारण मी दुसऱ्याच दिवशी बोललो आहे। त्याच्यामुळे मी बोलताना असं काही कुठल्या एका ह्याच्यावर जात नाही, त्यांच्या मनात जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत। आम्हाला जी खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करायचं मी काम करतो। जिथं अन्याय आहे तिथं बजरंग सोनवणे आहे। नाही, बिनबुडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे, आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल, आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो, SIT लावू द्या, नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी, केलीच पाहिजे, त्याच्यावर नाही। त्या ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेत बजरंग सोनवणे खासदार म्हणून आहे। त्याच्यामुळे बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोनवणेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाही, बहिणीची प्रतिक्रिया नाही मला दिसली, पण भावाची नक्कीच बघितली। पण त्याचे 150 दिवस का बसला होता, तुम्हाला सांगितलं की शारीरिक आम्हाला व्यथा आहेत, मग आता नेमकं कायच्यामुळं बसली होती माहीत नाही, म्हणजे ते त्यांनाच माहिती। आणि त्यांनी काहीतरी सांगितलं की ह्या कुणाला न्याय मिळविण्यासाठी का कुणाचा राजीनामा घेण्यासाठी। मग आम्ही राजीनामा घ्या एवढे जर मोठे असलो तर चांगले, आणखी मुख्यमंत्र्याचा मागतो आम्ही, ते राजीनामा देणार का? तुम्ही चुका कराल, तुम्ही काहीतरी लोकांवर अन्याय कराल आणि तिथं म्हणणार की आमचा राजीनामा, मग ठीक आहे, बरं झालं, आमच्यामुळे तुमचा राजीनामा झाला असं जर तुम्ही समजलं, धन्यवाद। या सगळ्या